श्री आमशा पाडवी। आमदार आमशा पाडवींची अक्कलकुवा आणि तळोदा घटनांवर मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी। आमदार आमशा पाडवी यांनी अक्कलकुवा आणि तळोदा येथील घटनांवर राज्य सरकारकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे। अक्कलकुवा तालुक्यात ग्रामपंचायत कामाच्या ठिकाणी आमदाराच्या मुलीशी गैरवर्तणूक झाल्याचा प्रकार घडला असल्याचे आमदार पाडवी यांनी सांगितले। यावर आमदारांनी विधानसभेत मुद्दा मांडत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाईची मागणी केली। यावेळी त्यांनी पोलिसांना त्यांच्यावर खोट्या विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत संबंधित दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। तळोदा येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश नाईक यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावर आमदारांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत। अक्कलकुवा तालुक्यातील एक ग्रामपंचायतचे काम चालू असताना माझी स्वतःची मुलगी काम करत असताना एका व्यक्तीने भानगड केली आणि भानगड केली असताना मी तिथे गेलो असताना माझे काय संबंध नाही असताना माझ्यावर स्वतःवर आहे तिथे पोलीस स्टेशन मधला निरीक्षक पोलीस अधिकारी सर्व असताना माझ्यावर खोटा विनयभंग दाखल करण्यात आला आहे। म्हणून जो संबंधित जो डिप्युटी आहे दुग्गड म्हणून त्याच्यावर चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। कारण एक आमदारच्या मुलीला कोणी मारत असेल आणि तिथे गेले असताना माझ्यावर विनयभंग दाखल करत असताना चौकशी करायला पाहिजे। पोलीस स्टेशनचे अधिकारी असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि माझ्या इज्जतचा पंचनामा केला आहे। असं अधिकारीवर ताबडतोब चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं माझे मागणी आहे मुख्यमंत्री साहेब। सन्माननीय आमदार आमशा पाडवी यांनी जो विषय मांडलेला आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ वरिष्ठ स्तरावर याची चौकशी केली जाईल।